नाहीतर पोस्टर वरती शहरात जर तुम्ही फिरले तर पैलवानांची काही काही पोस्टर लावलेले, नावं लावलेत, हा पैलवान तो पैलवान. पण गडी तंबाखू आणि पुड्या खाऊ खाऊ बेजार, पिचकाऱ्या मारू मारू बेजार, आणि पोस्टर वरती त्यांचे फोटो बघा. सर्वर पटेल आलेले आमचे जुने सहकारी मित्र देवळाईचे सर्वर पटेल यांचं सुद्धा धन्यवाद. संजय राठोड तिसगाव, संजय राठोड यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. तिसगाव शेजारी शेजारी माझ्याकडेच भीत होती ती. तिसगाव तांडा निरगुडी, तांडा निरगुडी चिपरी. तिसगावचे काळे सरपंच, आता कोण आहे सरपंच? सुधांगळे. सॅग राहिलेली बरं का कुणाची? सॅग आहे इथे निळ्या रंगाची. तुझी येतं शोध. हे तुझी का रे दीपक? सॅग तुझी का? सॅग तुझी का? सॅग ठीक आहे. बघा तब्येत बघा पोरं, वाटत नाही का आपलं एक पोरगं आपल्याही घरात असावं म्हणून. आपल्याला काही भांडण करायचे नाहीये, नाहीतरी तांडावरून बरेच भांडण झालं. भांडण करण्यासाठी नव्हे तर उचललेला हात वरच्यावर हवेत पकडण्यासाठी संस्कृती असा पैलवान घरात असायला हवा. दोन्हीही पोरं बघा, तब्येती बघा दोन्ही पोरांचा किती सुंदर आहे. कुस्ती किती शफीक होय? शफीक शेख का पटेल? शेवटचे बाकी अजून काही कुस्त्या बाकी आहेत का? असतील तर लावून घ्या. आणि समोर कानाड गावचं पोरगं लढतो सोनू पैलवान यांचा पुतण्या, विष्णू पैलवान यांचा सुपुत्र किंवा पैलवान लढतो बघा. त्याची तब्येत बघा. त्याचा प्रतिस्पर्धी पैलवान करण घनवट, चिमणपुरवाडीचं पोरगं भारत माता व्यायामशाळा या ठिकाणी सराव करणारा. सिंगल पटाला लागलेला आहे. आपल्या अनुभवाचा फायदा उचलताना दिसतोय शिवा सोनोरे. एका पायावरती नाचायला लागला, सिंगल फट ओढला. आणि इकडे जालना विरुद्ध औरंगाबाद, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर अशी कुस्ती लागली. चालू कुस्ती नंतर शेवटच्या कुस्तीसाठी मान्यवर तर येणार आहे. जय हिंद जवान यांना सुद्धा विनंती करणार आहे. बघा
दोन रेड झुंज झुंजावीत तशी दोघं पोरं झुंजतायत, लढतायत, डाव आणि प्रतिडावांची उधळण करतायत. इकडे या, बागडे असतात. बागडे असतात इकडे या, रामचंद्र भाऊ. नवीन कुस्ती लागणार नाही अशी आर्थिक कमिटी तर्फे सूचना येते. सगळंच त्यांना नियोजन, आयोजन आणि भविष्याचा सुद्धा त्यांना वेध घ्यावा लागतो. भविष्यामध्ये सुद्धा काय काय करता येईल आणि कसं करता येईल. शिवसेनेचे तालुका प्रमुख बदनापूर जालना जिल्हा रतन कुमार नाईक उर्फ टायगर यांच्याकडून पुन्हा एकदा माझ्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. या भागामध्ये त्यांनी अनेक कुस्त्या केलेल्या आहेत. या भागातल्या अनेक पैलवानांसोबत त्यांचे आजही मैत्रीचे संबंध आहेत. ज्यांच्या सोबत कुस्त्या झाल्यात आज ते मित्र आहेत. कुस्तीमध्ये दोस्तीला फार महत्व आहे. संधी निर्माण करावी लागत असते. क्षणार्धामध्ये संधी निर्माण करून विजय संपादित करायचा असतो. बल्ले बल्ले उचलले बी जायना त्याला. अहो अशीच पोरं हासरी पोरं आहेत. गरीबा घरची पोरं आहेत, कष्टकऱ्यांची पोरं आहेत, शेतकऱ्यांची पोरं आहेत. शेतकरी जेवढ्या जगाचा पोशिंदा आहे. त्या निमित्ताने मला एक चारोळी आठवते की मी हुसकावण्या गेलो, कंसावर बसलेली पाखरं. मी हुसकावण्या गेलो, कंसावर बसलेली पाखरं. साप म्हणाला बेटा टिपू दे त्याला जाणे. त्याच्या घरातही त्याची उपाशी असतील त्याची लेकरं. कारण मुख्य प्राण्यांवर सुद्धा इतकंच प्रेम करणारी जर कोण असेल तर तो शेतकरी. तो सगळ्यांची चिंता करतो आणि त्या सगळ्यांची तो खऱ्या अर्थाने गुजराण सुद्धा करत असतो. अशा या शेतकऱ्यांची पोरं, कष्टकऱ्यांची पोरं. असं म्हणतात की मर्दुमकी ही गरीबा घरी जन्माला येत नाही. मर्दुमकी ही गरीबा घरी जन्माला येत नाही. कोणाला हा चला मान्यवर मंडळी विनंती करतो कृपा आपण जरा मैदानात यावी. मर्दुमकी ही श्रीमंताच्या घरी जन्माला येत नाही. ती गरीबा घरी पाणी भरत असते. शेवटची कुस्ती 5,000 वर दिली.